हॅलो 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 हरी
जाऊ देवाच्या गावा जाऊ देवाच्या गावा जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारेल दुःख घालू देवासीच भार घालू देवासीच भार देव सुखाचा सागर देवा सांगू सुख दुःख देव निवारेल दुःख राहू जवळी देवापाशी राहू जवळी देवापाशी आता जडोनी पायाशी देवा सांगू सुख दुःख देव निवारेल दुःख तुका म्हणे आम्ही बाळे तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढी बाळे देवा सांगू सुख दुःख देव निवारेल भूक विठ्ठल बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार
झालो नियाता महायोग पीठे तथे भीमार्थ्यं वरं पुंडलीकाय धातुं इंद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नाही बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस फुलवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिगुण पावली यदत्रेशनी देवाक्षी वसुदेव सुतं देवं तं सच्चानुरमर्धनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु त्यांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे पे नमस्कार मी आता मस्तक हे पाया अहो स्वामी तुया देवाया बली न करावा अभेरू नमो जन्मभूमी जिथे जन्मलुमी नमो जन्मभूमी जिथे जन्मलुमी नमो कर्मभूमी जिथे वाढलुमी नमो लंकापुर भूमी जिथे ज्ञान पावित झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिचा पडो इथून पुढे गामी विठ्ठल प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला घेतलेला उच्चारलेला अभंग आजच्या कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग कोणाचा आहे हे सांगण्या इतपत इथली फतेपुरातली लोक अडाणी नाहीत असं मला वाटतंय. तरीही संतांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं
तर प्रत्येक संताचा वेगळा वेगळा अधिकार आहे, प्रत्येक संताचं वेगळं वेगळं अधिष्ठान आहे. प्रत्येक संत हा अधिकार संपन्न आहे. मुळात संत म्हटल्यानंतर अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. जगाच्या पाठीवरती या विश्वात जितके म्हणून संत झाले ते सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न आहे. त्यात आज कीर्तनात सेवेकरता निवडलेला घेतलेला अभंग त्यांचा आहे. ज्यांच्या शिष्यासाठी जगाचा बाप विटेवरनं खाली आला, त्या निळोबारायांसाठी जगाचा विटेवरचा बाप विटेवरनं खाली आला. झालं होतं असं, निळोबाराय 7 दिवसासाठी नामस्मरणाला बसलेत, 7 दिवसाचं पारायण करतायत. गेली 7 दिवस झालं निळोबाराय तुकाराम 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 नामाचा जप करतायत. तुकाराम महाराजांचं भजन गेली 7 दिवस झालं निळोबाराय करतायत. अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही. निळोबारायांच्या दोन्ही डोळ्याच्या कडा ओल्या झाल्यात, डोळ्यातनं अश्रूच्या धारा वाहतायत, दोन्ही डोळ्यातनं पाणी येत आहे. निळोबाराय तुकाराम महाराजांचं भजन करतायत. जगाच्या मालकाच्या मनात प्रश्न पडला, कोण असा भक्त आहे जो इतकं भजन करतोय तुकाराम महाराजांचं? बघायला जाऊ म्हणून तो जगाचा बाप, तो विटेवरचा मालक विटेवरनं खाली उतरला आणि निळोबाराय जिथं भजन करत होते तिथं साक्षात गेला. निळोबारायांच्या दोन्ही डोळ्याच्या धारा लागल्यात. निळोबारायांचं भजन चाललंय, तुकाराम महाराजांच्या नावाचा जप चाललाय. जगाच्या मालकांना बघितलं निळोबाराय भजनात तल्लीन आहे, नामस्मरणात तल्लीन आहे. तो जगाचा बाप निळोबारायांच्या जवळ गेला, निळोबारायांच्या खांद्याला हात लावला आणि हलवलं. त्या डोळ्याला धारा लागलेल्या निळोबारायांच्या नामस्मरणामध्ये थोडासा व्यत्यय आला. निळोबारायांनी बघितलं, अलगद डोळे उघडले तर साक्षात जगाचा बाप पंढरीचा पांडुरंग इथं आलाय. पंढरीच्या पांडुरंगाला बघितल्यानंतर निळोबारायांच्या भजनात थोडा व्यत्यय झाला. पांडुरंग म्हणतोय, मी आलोय. तू तुकाराम महाराजांचं भजन करत होता, तुकाराम महाराज ज्यांचं भजन करत होते ते साक्षात तुझ्या पुढ्यात उभे आहेत. त्यावेळेला भजनात व्यत्यय आलेला, भजन करत असलेले, तुकाराम महाराजांचं नामस्मरण करत असलेले निळोबाराय म्हणताय, येथे तुझं लागी बोलाविले कुणी, प्रार्थल्या विन आला सिगा. त्या जगाच्या मालकाला इथं तुला बोलावलंय कोणी असं ठणकावून विचारायची ताकद होती निळोबारायांची. मला सांगा, निळोबारायांची जर ताकद इतकी असेल तर तुकोबारायांची ताकद किती असेल? तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, किंवा अनुरेनो या थोकडा तुका आकाशा येगडा. इतके व्यापक असणारे तुकाराम महाराज आज आपल्याशी गोड बोलतायत. वास्तविक या जगाचा जर विचार करायला गेला तर पूर्वीचा एक काळ असा होता, पूर्वी कबुतराच्या पायाला म्हणजे चिठ्ठ्या बांधल्या जायच्या, मग संदेश बनवायचं. काय काळ असेल तो? काळाच्या ओघात बर्ड फ्लू आला का काय काय माहिती नाही, सगळे कबुतर मरून गेली आणि मग पोस्ट ऑफिस आलं. पोस्ट ऑफिसची पण फार गंमत होती. 4, 8, 15 दिवसांनी एखादी वाडी वस्ती जर लांब असली तर लग्नाचं निमंत्रण बारशाला पोचायचं, इतकी वाईट अवस्था. मग तार आली आणि बघता बघता अलीकडच्या काही वर्षात या 4 बोटावरती नाचणार खोकडा आलं. काय म्हणतात त्याला फतेपुरात? हा बाळांनो, मोबाईल आला. मला वाटतं येणाऱ्या काळात माणसाच्या कानातच एक चिप, अशी बोटात कानातच एक चिप अशी बसवली जाणार, त्याच्यातनच आवाज येणार, त्याची बटन बोटात असणार, मशीन कानात फिट असणार, त्या बोटातल्या मशीनवरच सगळे आकडेमोड होणार. ह्याला फोन लावायचे, त्याला फोन लावायचं, बोटावरच लावायचा, कानात आवाज येणार. चार्जिंग करायची गरज नाही, रिचार्ज मारायची गरज नाही, आपल्या व्हील पॉवर वरती ते चार्जिंग होणार, आपल्या व्हील पॉवर वरती, आपल्या चालण्यावरती ते सगळं चार्ज होणार. रिचार्जची गरज नाही, काय नाही, काय नाही, बंद सुद्धा पडणार नाही अटॅक येईपर्यंत. मला सांगा, विज्ञानानं इतकी प्रगती केली तरी समाधान आहे का? बोला, आज मी तुमच्याशी बोलायला आलोय.
खर तर आज माझा आहे तिसरा दिवस आणि खरंच मला आठवलं आज माझा खरंच तिसरा असे काय हाणून मारून बसवलंय का तुम्हाला इथं बोलत जबर काढा तुम्ही हाणून घेईन इथं इतकी प्रगती केली जग चंद्रावरती पोहोचलं तरी माणसाला समाधान नाही मग तुकोबराय आम्हाला समाधान पाहिजे काय केलं पाहिजे तुकोबराय म्हटले चला माझ्या बरोबर तुम्हाला एकट्याला रस्ता सापडणार नाही माझा हात धरा माझ्या बरोबर चला माझे मागे या तुकोबराय तुमच्या मागे येऊ पण जायचंय कुठं जाऊ देवाच्या गावा तुकोबराय म्हणले देवाच्या गावाला चला धावपळीच्या युगात आपल्याला आराम नाही सकाळी उठायचं कुत्र्यासारखं पळायचं झोपायचं उठायचं कुत्र्यासारखं पळायचं तुम्हाला जर विसावा पाहिजे असेल तर तुकोबराय म्हणतात देवाच्या गावाला चला देव देईल विसावा देव विसावा देईल तुम्हाला ठीक आहे तुकोबराय आम्ही तुमच्या बरोबर यायला तयार आहे आम्ही येऊ पण तिथं आल्यानंतर करायचंय काय देवा तुकोबरायांनी सांगितलं अजिबात काय करायचं नाही मी सांगतो ते एकच करायचं काय देवा सांगू सुख दुःख देवाला सुख सांगायचं देवाला आपलं सगळं दुःख सांगायचं देव आपली भूक निवारण करणार आहे देवाला सांगताना सांगायचं देवा आजपर्यंत माझ्या आयुष्यात जे सुख आलंय ना ते देवा सगळं तुझ्यामुळे आलंय माझ्या आयुष्यात असणारं सगळं दुःख आहे ते देवा तुझ्यामुळे आहे सुख आलं तरी देवामुळेच आलंय आणि दुःख आलं तरी देवामुळेच आलंय मुळात माणसाची विचारधारा अशी आहे जे चांगलं करल ते मी करतोय ना वाईट हा देव करतोय तर देवाला सांगताना सांगायचं चांगलं केलंयस ते पण तूच केलंयस वाईट केलंयस ते पण तूच केलंयस तुकोबराय ठीक आहे आम्ही सांगायला तयार आहे तुकोबराय म्हणजे नुसतं सांगायचं नाही घालू देवाशीच भार देवावरच भार घालायचा तो सुखाचा सागर आहे तुकोबराय म्हणले तो सुखाचा सागर आहे तुकोबरायांनी सागर हा शब्द जाणीवपूर्वक वापरलाय अभंगात तुकोबरायांना पाण्याचे साठे असणारे पर्यायी शब्द आणखीन होते तुकोबरायांना इथं तळ पण वापरता आला असता शब्द विहीर वापरता आला असता नदी वापरता आला असता पण तुकोबरायांनी जाणीवपूर्वक सागर शब्द वापरलाय त्याचं कारण तळ्यातलं पाणी कमी जास्त होईल नदीतलं पाणी कमी जास्त होईल आटलं तर काय होईल नदीतलं पाणी आटलं तर दुष्काळ पडेल वाढलं तर महापूर येईल पण समुद्रातलं पाणी आटतही नाही आणि वाढतही नाही एक समान पातळी असते म्हणून तुकोबरायांनी जाणीवपूर्वक शब्द वापरलाय सागर तुम्ही देवाच्या सानिध्यात जा तुम्हाला कायमचं सुख मिळेल कायमचं समाधान मिळेल सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तुम्ही त्या देवावरती भार घाला पण एक करा बरं का ज्या वेळेला देवाकडे जाल ना ज्या वेळेला मंदिरात जाल देवाच्या गावाला जाल देवाकडे जाल त्यावेळेला तुमच्या जवळ असणारा अहंकार तो चप्पल काढून ठेवतो तिथं काढून ठेवायचा देवाला फुगीरपणा अजिबात दाखवायचा नाही चप्पल काढतो तिथं अहंकार काढून ठेवायचा आणि देवाच्या थेट पायाजवळ जाऊन बसायचं तुकोबरायांनी सांगितलं राहू जवळी देवापाशी आता जडोनी पायाशी त्या देवाच्या पायाजवळ राहायचं पायाजवळ सुख आहे फुगीरपणा करायचा नाही ठीक आहे तुकोबराय आम्ही यायला तयार आहोत पण देवाने तिथं गेल्यानंतर त्याच्या गावात गेल्यानंतर नातं विचारल्यानंतर काय सांगू देवाबरोबरचं नातं जोडताना तुकोबराय सांगतात तुका म्हणे आम्ही भाळे तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढी बाळे त्या देवाला सांगायचं देवा तुझंच बाळ आहे मी मला कधी पाया वेगळं करू नको अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा करू त्या देवाबरोबर नातं सांगताना सांगायचं तुका म्हणे आम्ही बाळे त्या देवाची लढी बाळे काहीसा या अर्थाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय काहीसा या अर्थाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडण्याचं कारण तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा प्रेमयुक्त भक्ती सोहळा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष
17वे. या 17व्या दिवसात वर्षातल्या 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या वाट्याला आलेली आहे, माझ्या वाट्याला आलेली आहे. खर तर ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याच्या योगाला ते या गावचे वैभव, या गावचे सुपुत्र आदरणीय अजित घाडगे, मानसिंग घाडगे यांच्या माध्यमातून इथे येण्याच्या योगाला, त्याचबरोबर महाराजांचा फोन झाला, त्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला आणि तुम्हा संत माया बापाच्या दर्शनाचा योग आला. संगीत रत्न, संगीत अलंकार, गायनाचार्य, गुरुवर्य, दिंडी मालक, हरिभक्ती पारायण हनुमंत अप्पा वर्णेकर आप्पांच्या दर्शनाचा योग आला. आप्पांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर संगीत रत्न, संगीत अलंकार, गायनाचार्य अशोक महाराज मांडवेकर त्यांच्या दर्शनाचा योग आला. मृदंग सम्राट, मृदंग रत्न, हरिभक्ती पारायण श्री हरी महाराज त्यांच्या दर्शनाचा योग आला. मला वाटतंय पहिलीच भेट. त्याचबरोबर पीटी मास्तर त्यांच्या दर्शनाचा योग आला, आजोबांचा दर्शनाचा योग आला. या सोहळ्याचे व्यासपीठ चालक आदरणीय गुरुवर्य हरिभक्ती पारायण मारुती महाराज त्यांच्या दर्शनाचा योग आला. विनेगरी बाबा, सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. आजचं कीर्तन रिलॅक्स निवांत बसून ऐका. मी काय लय लांब आलोय अशातला भाग नाही, इथंच आलोय. आणि या गावाचा माझा चांगला परिचय आहे. मला आठवतंय अप्पा, मी बरंच लहान होतो त्यावेळेला इथं कट्ट्यावरती बसून कोणाचं तरी कीर्तन ऐकलंय. त्यामुळे मी या गावचा परिचित आहे. या गावचे माझे वैयक्तिक अप्पा जुने संबंध आहेत. माझ्या आजोबांची एक पोरगी याच गावात आहे, बघा लक्षात आलं. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊन घ्यायचं नाही, निवांत बसायचं, रिलॅक्स बसायचं. एकच तास कीर्तन करायचंय. त्या एका तासाकरता मला मंडपातला त्या खाली बसलेले सगळे, माग कट्या वाट्या पाय सोडून बसलेले सगळे मला एका तासाकरता जिवंत पाहिजे. काय म्हणतोय मी बरं का, लक्षात येते का? जिवंत पाहिजेत. कारण मी माझ्या गावावर नाही येऊन इथं उभा आहे, बरोबर ना बाबा? मी माझ्या गावावर नाही येऊन इथं फतेपुरात उभा आहे. एकतर उभं राहिले ना, निवडून यावं, पडलेलं फार वाईट. पण मला वाटत नाही आज मी पडीन. माझ्यासोबत आज काय कॅबिनेट मंत्री आहेत, काय राज्यमंत्री आहेत, काय अपक्ष आहेत, त्यांनाही मला बरोबर घेऊन चालायचं. काहींचा आतून पाठिंबा आहे, काहींचा बाहेरून पाठिंबा आहे. या एक तास सरकारचा त्रास तुम्हाला सगळ्यांना सहन करावा लागणार आहे. विठ्ठल, गेल्या 17 वर्षापूर्वी या गावातली काही वैचारिक चांगली विचार करणारी माणसं एकत्र आली आणि गेल्या 17 वर्षापूर्वी या गावातल्या काही चांगल्या माणसांनी विचार केला की आपल्या सुद्धा गावामध्ये या मंदिराच्या प्रांगणामध्ये नामयज्ञ सोहळा झाला पाहिजे, कीर्तन झाली पाहिजेत, प्रवचन झाली पाहिजेत, ज्ञानेश्वरीचं पारायण झालं पाहिजे. या विचाराची काही माणसं एकत्र आली आणि त्या माणसांनी या सप्ताहाचं छोटस रोप लावलं. त्या 17 वर्षापूर्वी या सप्ताहाचं रोप लावणाऱ्या सगळ्या महात्म्यांच्या चरणी 2 हस्तक आणि 3रं मस्तक. त्याचबरोबर 17 वर्ष झाली ज्यांनी हे टिकवून ठेवलंय ते या सप्ताहाचे सगळे आयोजक, नियोजक, पारायण कमिटी, ग्रामस्थ, बसलेले, उभं राहिलेले, माग बसलेले, पायवर करून बसलेले, पाय सोडून बसलेले, मिसरी घासून बसलेले, मिसरी आताच थुकून बसलेले, सगळ्यांचं दर्शन घेतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. या विश्वाच्या कल्याणाचा जर विचार करायला गेलं तर विश्वाचं कल्याण होण्याकरता विश्व ज्या पायऱ्यांनी गेलं पाहिजे, विश्वाचं कल्याण व्हायचं म्हणलं, जगाचा उद्धार व्हायचा झाला तर त्या जगाच्या उद्धारासाठी हे जग ज्या पायऱ्यांनी गेलं पाहिजे त्या पायरींवरची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. विठ्ठल, वाटचालीतली पायरी असेल पण इथला तो कळस आहे. कीर्तन हा सगळ्यातला कळस आहे. समाज प्रबोधनाचं जागृत आणि क्रियाशील व्यासपीठ आहे. हा सप्ताह करत असताना, हा नामयज्ञ पारायण करत असताना समाजाची विचारधारा काहीशी अशी असली पाहिजे असं मला वाटतं. या सप्ताहाच्या माध्यमातून सप्ताहामध्ये जी सदोष लोक आहेत ती सामान्य झाली पाहिजे.
सामान्य लोक सज्जन झाली पाहिजेत, सज्जन लोक सक्रिय झाली पाहिजेत आणि सक्रिय झालेली सगळी लोक संघटित झाली पाहिजेत. सदोष सामान्य होणं म्हणजे नेमकं काय? मी रोज एक वाईट काम करतो, आज मी ते काम सोडणार. आणि मुळात माणसांची विचारधारा असे, माणसांना वाईट सांगावं लागत नाही, चांगलं सांगावं लागतं. माणसांना चांगलं सांगावं लागतं, वाईट सांगावं लागत नाही. वाईट माणसं लगेच करतात. आता इतका 16 दिमाखात पारायण इतकं छान करायचं म्हणल्यानंतर पारायण कमिटीला ग्रामस्थांना थोडा त्रास झाला नसेल, भरपूर त्रास झाला असेल. 10 मीटिंग घ्याव्या लागल्या असतील, नियोजन करायचं. पहिल्या मीटिंग मध्ये तर असं सुरू असतो, नवं कोणाचं चांगलं झालंय सप्तन पारायण करून. पण ज्या वेळेला एखाद्या देवाची किंवा देवीची यात्रा असते त्यावेळेला फक्त फळ्यावरती लिहिलेलं असतं, अमुक अमुक देवाच्या यात्रेनिमित्त वग सम्राट लोक घरी वर्गणी आणून देतात. लोकांना चांगलं सांगावं लागतं, वाईट सांगावं लागत. कीर्तनाला आल्यानंतर टाळी वाजवा, नामस्मरण करा, 10 वेळा सांगितलं. पण कीर्तनाला आल्यानंतर झोपू नका, अजिबात सांगावं लागत. लोक खुशाल झोपतात. तो आता खाम तर बरेच आहे, माय माऊली आता बघता बघता अशा झोपतील. खांबाची सावली दुसऱ्या ह्याच्यावर पडते, त्यामुळे इकडून काय लक्षात येणार नाही, लवकर निवांत झोपतील. शेजारी बसणारीची एक महत्वाची जबाबदारी आहे, आपली शेजारी झोपताना दिसली असा मांडीला चिमटा घ्यायचा, पुढचे 4 दिवस झोपली नाही पाहिजे. माणसांना टाळी वाजवा, नामस्मरण करा हे सांगावं लागतं, झोपू नका हे सांगावं लागत नाही. पण माणसं झोपल्याशिवाय राहत नाही. माणसं झोपल्याशिवाय राहत नाही, झोपणारच. आणि झोपणारी माणसं इतकी दगडाच्या काळात असतात. एखाद्या माणसाला म्हणलं ना, रे झोपू नको, झोपलास तू कीर्तनात उठ, ते डोळे चोळत उठल्या म्हणतोय कुठं झोपली दावा, काय जागाच आहे. म्हणजे झोपून डोळे झाकून झोपला हे दिसतंय, उठवल्यानंतर मी कुठं झोपलोय हे म्हणायचं धाडस आणखी. लोकांना चांगलं सांगावं लागतं, वाईट सांगावं लागत नाही. मग या कार्यक्रमाच्या माध्यमातून सदोष लोक सामान्य झाली पाहिजेत, सामान्य झाली पाहिजेत लोक. किमान मी दिवसात अनेक कामं वाईट करतो, त्यात आता एखादं तरी काम मी सोडणार, आता एखादं तरी वाईट काम मी करणार नाही आजपासून, ही विचारधारा म्हणजे सदोष लोक सामान्य होते. आता सामान्य झाल्यानंतर तिथंच थांबायचं नाही. मला चांगलं वागलं पाहिजे असं वाटायला लागणं एखादा विचार असतो, तो आपल्याला मनोमन पटतो, प्रामाणिकपणे वाटतं की असं वागलं पाहिजे म्हणजेच सामान्य माणूस सज्जन होणं. किमान कळालं तरी पाहिजे की मला व्यवस्थित वागलं पाहिजे, म्हणजे सामान्य माणूस सज्जन झाला. नुसतं वाटून चालणार नाही, मी चांगलं वागलं पाहिजे हे फक्त वाटून चालणार नाही, त्या पद्धतीने मी वागायला सुरुवात केली पाहिजे, म्हणजे सज्जन माणूस सक्रिय झाला. आणि असे सक्रिय झालेले सगळे सामान्य सज्जन एकत्र आले पाहिजेत, म्हणजे त्याचं संघटन झालं पाहिजे. काय म्हणतोय मी, लक्षात येतोय का? सदोष लोक सामान्य झाली पाहिजे. साधी गोष्ट आहे, पानपोळीवरती एक ग्लास ठेवला जातो पाणी प्यायला. आपल्या माणसांचं दुर्दैव इतका, जो पिण्यासाठी ग्लास ठेवलेला असतो ना, तो सुद्धा साखळीनं बांधून ठेवावा लागतो. म्हणजे जो ग्लास पिण्यासाठी ठेवलाय, पिण्यापोटी ठेवलाय, तो ग्लास बांधून ठेवावा लागतो पिण्यापोटी. हे पण घेऊन जातात म्हणून. त्यामुळे सदोष लोक सामान्य झाली पाहिजे, सामान्य लोक सज्जन झाली पाहिजे, सज्जन लोक सक्रिय झाली पाहिजे. आणि सक्रिय झालेली सगळी लोक माऊलीच्या नावानं या मंडपात एकत्र येतात. त्याला सप्ताह असं म्हणतात. मेळ गेले मांडी
दयाने घातली मुक्तीची गवांधी मिळाली मांडी वैष्णवांची. हा बदल जर होत असेल तर सप्ताह करण्यात अर्थ आहे. सप्ताह केल्यानंतर माणसं श्रीमंत होतील, सप्ताह केल्यानंतर तुमचं सगळं कर्ज माफ होईल, सप्ताह केल्यानंतर एखाद्या सासूचं सुनेशी पटत नाही ते पटायला सुरुवात होईल अशी अजिबात अपेक्षा. सप्ताह केल्यानंतर काय होईल? मनाला समाधान मिळेल. जसं गाडीला सर्व्हिसिंगची गरज असते, सर्व्हिसिंग केल्यानंतर गाडी जशी न अडखळता न खडखडता चालते, तसं मनाचं सर्व्हिसिंग म्हणजे हा सप्ताह आहे. विठ्ठल कारण माणसांनी आयुष्यात भरपूर काही मिळवलंय पण समाधान नाही, अजिबात समाधान नाही. मला सांगा, पूर्वीचा एक काळ असा होता की भाकरीवरती चटणीवरती तेल मिळत नव्हतं. प्रत्येक भागाची परिस्थिती ही होती. चटणीवरती तेल मिळत नव्हतं, तो काळ कुणीकडं. आणि आता माणसं निवडणुकीच्या काळात स्प्राईटनं हात धुतात, तो काळ कुणीकडं. म्हणजे लोकांना भरभरून सगळं मिळायला लागलं, लोकांना सगळं मिळतंय, परिस्थिती सुधारली पण समाधान अजिबात नाही. मुळात बारकाईनं जर विचार करायला गेलं तर माणसाचं आयुष्य सुखाचं आहे का दुःखाचं? बोला, तुम्हाला अजून बोलता येत नाही? आमच्याकडची 3-3 वर्षाची पोराशी पोपटासारखी बोलतात, तुम्ही एवढे मोठे होऊन अजून बोलत नाही. बोला, माणसाचं आयुष्य सुखाचं आहे का दुःखाचं? दुःखाचं. माणसाच्या आयुष्यात सुख आहे का दुःख आहे? दुःख. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे. माणसाच्या आयुष्यात सुखाचं प्रमाण कमी आहे, दुःख तसं नाही. माणसाच्या आयुष्यात सुख पण आहे, दुःख पण आहे. बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावरती त्याचं प्रमाण अवलंबून. थोडक्यात माणसाच्या आयुष्यात सुख आहे, माणसाच्या आयुष्यात दुःख आहे. संतांच्याही आयुष्यात सुख दुःख आहे, देवाच्याही आयुष्यात सुख दुःख आहे. त्यातनं सुटका कुणालाच नाही. सगळ्यांच्याच आयुष्यात दुःख आहे, सगळ्यांच्याच आयुष्यात सुख आहे. दुःख सगळ्यांना भोगावं लागलंय. प्रभू रामचंद्रांचा जन्म, प्रभू श्रीराम राजवाड्यात महालात जन्माला आले, आयुष्य वनवासात काढावं लागलं. 14 वर्ष वनवास भोगावा लागला. दुःख कोणाच्या वाट्याला नाही, दुःख सगळ्यांच्या वाट्याला आहे. तुकाराम महाराजांना विचारा, महाराज तुमच्या आयुष्यात सुख आहे का दुःख आहे? दुःख सगळ्यांच्या आयुष्यात आहे. ज्ञानोबरायांच्या आयुष्याचा विचार करायला गेलं तर किती दुःख आहे ज्ञानोबरायांना? सांगा ना, किती दुःख आहे. अर्ध्या रात्रीला आई बाबा सोडून गेले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई, चारही लेकरं, चारही भावंड लहान लहान आहेत आणि आई बाबा सोडून गेले. जगायचं कसं, खायचं काय? ज्ञानोबरायांनी झुळी घ्याली आणि भिक्षा मागायला सुरुवात करायची. दारापुढे जावं आणि हाक मारावी जोरात, आई भिक्षावाडा. आई भिक्षावाडा म्हणताना आईच का म्हणायचं? चारी भावंडांना आई नव्हती ना. मुळात गंमत अशी, जी नाती ज्याला नाही त्याला विचारा. ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा, ज्याला भाऊ नाही त्याला भावाची किंमत विचारा, ज्याला बहीण नाही त्याला बहिणीची किंमत विचारा. ज्ञानोबरायांनी काखेत झोळे अडकवावे आणि जोरात हाक मारावी, आई भिक्षा द्या. ती माऊली घरात पळत बाहेर यायची, बघायची आणि आत भिक्षा आणायला जायची. भिक्षा आणायला गेलेली ती बाई, ती आई घरातनं माग जायची, घरातनं बाहेर जायची, गोठ्यात जायची, शेण आणायची, ज्ञानोबरायांच्या झोळीत आणून टाकायची. आधीच थोडस पीठ आणि आता टाकलेलं शेण, याच्याकडे ज्ञानोबरायांनी बघावं. एकदा त्या शेणाकडे, त्या झोळीकडे बघावं, एकदा त्या आईच्या चेहऱ्याकडे बघावं आणि ज्ञानोबरायांनी काकुलतीनं सांगावं, आई म्हणलो होतो तुम्हाला,
आई म्हणलो तो आई आई नावानं हाक मारली होती. नसेल भिक्षा द्यायची तर नाही म्हणून सांगायचं ना. शेण कशाला टाकायचं राहिलेल्या पिठाचं काय करून. सांगा बरं किती दुःख आहे. एक सांगू का, एखाद्याचं जर चांगलं करता येत नसेल तर करू नका. कोणाचं वाईट करू नका, अजिबात वाईट करू नका कोणाचं. आणि ज्याला आई बाबा नाही, ज्याचं कोणीच नाही, जे अनाथ आहे, त्याची चेष्टा थट्टा मस्करी नका करू, कधी नका करू. ज्ञानोबरायांनी म्हणाला आई म्हणलं होतं तुम्हाला, शेण टाकलं. किती दुःख आहे सांगा ना. आणि कधी एखाद्या वेळेला जर झोळीत जर पीठच पडलं ना तर विसोबा खेसरांसारखा यायचा, टराटरा झोळीत खडायचा, पीठ खाली सांडायचं आणि सांडलेलं पीठ सुद्धा ही पोरं उचलून घेतील म्हणून त्या पिठावरती नाचायचा. विसोबा काका ज्या वेळेला त्या पिठावरती नाचायचे त्यावेळेला ज्ञानोबराय म्हणायचे, विसोबा काका तुम्ही त्या पिठावरती नाही नाचत, आम्हा चारी भावंडांच्या पोटावरती नाचता. सांगा ना किती दुःख आहे. कधी वाटलं ना आपल्या आयुष्यात दुःख आहे तर त्या संतांचं चरित्र अभ्यासा. त्यांच्या पुढे आपलं काय दुःख आहे, काय दुःख आहे. दुःख सहन करणारी माणसं संत होऊन गेले. त्यांच्या आयुष्याचा कधीतरी विचार करा. कधी वाटलं आपल्या आयुष्यात दुःख आहे तर त्या संत साहित्याचा अभ्यास करा. सांगा मला ज्ञानोबरायांनी इतकं दुःख आहे का आपल्याला. दुःख काय असतं. आठवा ते त्या दिवशी भंडाऱ्याला पेटलेलं हॉस्पिटल. बारक्या पोरांचं हॉस्पिटल होतं आपला. त्या भंडाऱ्यात लहान लहान मुलांचा अगदी काही क्षणापूर्वी जन्म झालाय ना, अशी लहान लहान लेकरं ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवली होती त्या हॉस्पिटल भंडाऱ्यात एक होतं. आणि काही क्षणापूर्वी जन्म झालाय पण प्रकृती स्थिर नसल्यामुळं काही लेकरं काचत ठेवतात. ती काचत ठेवलेली लेकरं आयसीयू विभागात होती. मला सांगा ती लेकरं आयसीयूत कशाला ठेवली होती, काचत कशाला ठेवली होती. जगावी का मरावी म्हणून. जगावी म्हणून ठेवली होती. रात्री 2च्या सुमारास भंडाऱ्यातल्या त्या हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात काहीतरी धूर येताना दिसला. खालनं एका नर्सनं बघितलं. धावत पळत त्या विभागाकडे, आयसीयूच्या अतिदक्षता विभागाकडे गेली. अतिदक्षता विभागात एकूण 16 बाळं होती. लहान लहान लेकरं, अतिशय लहान होती. अवघ्या काही क्षणापूर्वी त्यांचा जन्म झाला होता. त्यांना चूक माहिती नाही, बरोबर माहिती नाही, काही जगाचा परिचय नाही. काही क्षणापूर्वी जन्म झालाय त्यांचा. आणि रात्रीच्या 2 वाजता धूर येताना दिसला म्हणून ती पळत गेली नर्स. पण त्या लेकरांचं दुर्दैव का सुदैव म्हणतात काय सांगता येत नाही. त्या नर्स फक्त 16 पैकी 6 बाळं वाचवू शकली. 10 बाळं जळून खाक झाली. कशाला ठेवली होती ती अतिदक्षता विभागात. जगायसाठी ठेवली होती. जळून गेली. ते जळालेले सांगाडे प्रत्येक आईनं आपापल्या लेकराचा आपापली जागा शोधली ना आपापल्या लेकराचा जळालेला सांगाडा घेतला, हातात घेतला. लेकरा 9 महिने 9 दिवस यात कुशीत वाढवलं होतं तुला. आता काही क्षणापूर्वी तुझा चेहरा बघितला ना, आता हे काय बघतीये मी. सांगा किती दुःख आहे. ते लेकरू जळून खाक झालेल्या लेकराची प्रत्येक आई ते सांगाडा घेऊन देवाला प्रार्थना करत होती, देवासमोर भांडत होती, देवाला जाब विचारत होती, देवा तुझा माझा कारे कारे वैराकार दुःखाचे डोंगर दाखवेस. मला सांगा किती दुःख आहे आयुष्यात. माणसाचं आयुष्य दुःखाचं आहे. मग आयुष्यभर दुःखच भोगत बसायचं का. नाही. आपल्या आयुष्यात दुःख आहे, या दुःखाचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. दुःखाच्या बदल्यात आपल्याला सुख पाहिजे. दुःखाच्या बदल्यात सुख आपल्याला जगाच्या पाठीवरती कोण देऊ शकतोय, तर ते सुख देवाच्या पायाजवळच आहे. मग मला सांगा देवाच्या पायाजवळ लगेच जाता येईल का. नाही. त्याच्या आधी आपल्याला संतांकडे गेलं पाहिजे. संत काय करतात, संत आपल्याला जवळ करतात, आपल्यातले विकार बाजूला करतात आणि आपल्यातले विकार बाजूला केल्यानंतरच देव आपल्याला उचलून घेतो. असा देव नाही उचलून घेत. माळ घातली 2 दिवस आरतीला उभा राहिला की देवा माझं भलं कर, काय बावळट आहे असं चालतं का कुठं. आधी आपल्याला शुद्ध व्हावं लागतं, आधी आपल्याला व्यवस्थित व्हावं लागतं. तेव्हा संतांकडून शुद्ध झाल्यानंतर मग देव आपल्याला उचलून घेतो. साधं सांगू का, साधं पटेल असं उदाहरण सांगतो. एका लग्नाला 5000 पुरुष आणि 5000 महिला आहेत. हे लग्न कोरोनाच्या आधीच असलं पाहिजे किंवा कोरोनाच्या नंतरच असलं पाहिजे.
लग्नाला 5,000 पुरुष आहेत, 5,000 स्त्री आहेत आणि त्या लग्नाला एक नवरा बायकोन त्यांचं बारकं एक 4-5 वर्षाचं पोरग लग्नाला गेलं. त्या लग्नात इतक्या समुदायात ते बारकं पोरग आपल्या आई वडिलांची नजर चुकवून जेवायला गेलं. ते नजर चुकवून जेवायला गेलेलं पोरग जीवन आलं. जीवन आल्यानंतर त्याला आई बाबा कुठे दिसत नव्हते. त्याच्या ढेरीवरती असा भात सांडला होता, वराण श्रीखंड बिखंड सगळं त्याच्या गालाला बिलाला लागलं होतं. ते पोरग तशा अवस्थेत आपल्या आई वडिलांना शोधत होतं. पण त्या माणसांमध्ये उभे असलेले त्याला त्याचे बाबा दिसले. तो वडिलांजवळ गेला, बापाजवळ गेला, बापाच्या बोटाला धरलं. बापानं ते भरलेलं लेकरू बघितलं आणि भरलेलं लेकरू बघितलं आणि त्याच्या बोटाला धरलं आणि त्या बाया जिथं बसल्या होत्या, 5,000 बायका जिथं बसल्या होत्या, त्या 5,000 बायकांमध्ये असं टाच वर केली, शोधायला सुरुवात केली. कोणाला? बापानं कोणाला शोधलं असेल? जरा पुढं आला आणि लांबच पोराला दाखवलं, ते बघ ते बघ तिथं बसली. आता ते भरलेलं लेकरू बापानं दाखवलं आईचा रस्ता, आईकडे जायला निघालं. आईनं बघितलं आपलं लेकरू भरून आलंय, घाण झालंय. आईनं 5,000चा शालू अंगावरती घातला होता. काय केलं असेल आईनं? बोला. क्षणाचाही विलंब नाही केला. लेकरू जवळ घेतलं, 5,000च्या शालूनं, 5,000च्या साडीनं, पदरानं पोराचं तोंड पुसलं, ढिरीवर सांडलेला भात बाजूला केला, व्यवस्थित टकाटक केलं, केसावरनं हात फिरवला. मग बाप म्हणला, बघू 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 आणि इकडं. मला सांगा, ते लेकरू भरलं होतं म्हणून बापानं उचलून घेतलं नाही, त्याला आईकडे जावं लागलं. आईकडे स्वच्छ झालं, व्यवस्थित झालं, मग बापानं उचलून घेतलं. एक सांगू का, लहान लेकरं भरतात दयानं, तुपानं, भातानं आणि मोठी माणसं भरतात रागानं, क्रोधानं. त्याच्यासाठी आपल्याला संतरूपी आईकडे जावं लागतं. आई आपल्याला व्यवस्थित, संतरूपी आई आपल्याला व्यवस्थित करते, तेव्हा जगाचा बाप उचलून घेतो. ठीक आहे, लक्षात आलं. आता आपल्याला देवाच्या गावाला आपल्याला समाधान सुख जर पाहिजे असेल तर देवाच्या गावाला जावं लागेल. त्याच्यासाठी आधी संतांकडे गेलं पाहिजे. दुःखाच्या बदल्यात सुख पाहिजे म्हणून फत्यापुरातली सगळी माणसं गोळा झाली आणि म्हणली चला आता देहूला जाऊया. सगळी माणसं गोळा झाली, सगळ्या बाया गोळा झाल्या. ट्रॅव्हल्स केली, तुकोबरायांच्या दाराजवळ आले. तुकोबरायांना हाक मारली, तुकोबराय बाहेर या. तुकोबराय म्हणले, फत्यापुरातली माणसं आज कशाला आलेत बघूया. तुकोबरायांनी बघितलं, सगळी लोक आलेत, बोला काय काम काढलं? आमच्या आयुष्यात दुःख आहे, आम्हाला दुःखाच्या बदल्यात सुख पाहिजे. तुकोबराय हसले, म्हणले अरे तुमच्याच आयुष्यात दुःख आहे असं काय वाटून घेऊ नका, माझ्याही आयुष्यात दुःख आहे. किती दुःख आहे? भरपूर दुःख आहे. संतांच्या आयुष्यात दुःख आहे, देवाच्या आयुष्यात दुःख आहे, तुमच्या आयुष्यात दुःख आहे, याच्यात काय नवल आहे? सगळ्यांच्याच आयुष्यात दुःख आहे. तुकोबरायांच्या आयुष्यात काय थोडं दुःख होतं का? ज्या वेळेला आवलीला सोडायला आवलीचा भाऊ पहिल्यांदा आला होता, गावात बैलगाडीतनं आला होता. 3,600 एकर ऊस असणाऱ्या आप्पाजी गुडव्यांची पोरगी होती ती, जिच्या घरी सोन्याच्या पाटावरती बसून मोलकरणी भांडी घासायच्या त्या आप्पाजी गुडव्यांची पोरगी तुकोबरायांच्या घरी नांदा येत असताना लग्नानंतर पहिल्यांदाच तुकोबरायांचा मेहुणा आपल्या बहिणीला सोडायला येत होता. त्या बैलगाडीत राजहंसाच्या पक्षाची पंखाची गादी केली होती आणि त्या गादीवरती बसून ते दोघ जण येत असताना गावात, देहू गावात गाडी आत आली आणि तुकोबरायांच्या मेहुण्यानं म्हणजे आवलीच्या भावानं विचारलं, ताई हाच का ग वाडा तुझा? आवलीनं सांगितलं, नाही दादा माझा वाडा पुढे आहे. गाडी आणखी पुढे आली, गाडी पुढे आली. परत दादाने विचारलं, ताई हाच का ग वाडा तुझा? आवलीनं सांगितलं, नाही दादा अजून पुढे वाडा आहे. बघता बघता गाव सगळं निघून गेलं. गावाच्या बाहेर एक झोपडी लागली आणि आवलीनं सांगितलं, दादा ती दिसते ना झोपडी, ती माझी आहे. मला सांगा, सोन्याच्या पाट्यावरती जिच्या घरी मोलकरणी जिच्या घरी सोन्याच्या पाट्यावरती बसून मांडी घासत होते, तिची परिस्थिती, ती आज झोपडीत राहतीये. भावाला घरीवरून आलं. बहीण भावाचं नातं काय वेगळंच असतं बरं का. बहिणीचं भावाचं नातं अतिशय वेगळं असतं. एक सांगू का फत्यापूरकर, आई गेल्यानंतर पाठीवरून जी हात फिरवते ना, किंवा आई गेल्यानंतर जिच्या हात फिरवण्यानं आईचा हात वाटतो,
ती आपली बहीण असते. आई गेल्यानंतर सगळ्यात काळजी करणारी व्यक्ती आपली बहीण असते. बहीण भावाचं नातं काय वेगळं असतं. भावाच्या डोळ्याला पाणी आलं, ताई हा ही तुझी झोपडी. झोपडीत आत गेले, त्या भावानं बघितलं तर त्या झोपडीच्या चुलीवरती गवत उगवलं होतं. ताई हे काय गवत उगवलंय? अवलीनं मान खाली घातली. अगं पण गवत कसं उगवू शकतं चुलीवरती? खातेस काय? कसं उगवेल गवत? जळाल्यानंतर जाळ केल्यानंतर ते गवत जळून नाही का जाणार? दादा चुलच नाही पेटली बरेच दिवस, मग खातेस काय? त्या श्रीमंताच्या बांधावरची उमराचं झाड पिकलं, तिथलं काहीतरी उमरा आणते, पोरांना चार देते, मी चार खाते. खरं तो अजिबात राहायचं नाही. एक सांगू का, श्रीमंतीत जी बाई संसार करते किंवा पुरुषाबरोबर श्रीमंतीत जी संसार करते ती बायको असते, आणि गरिबीत सुद्धा जी हात सोडत नाही ना ती पत्नी असते. कधीही बापाच्या घरच्या श्रीमंतीचा आव नवऱ्याकडे गेल्यानंतर दाखवायचा. आवलीच्या चुलीवरती गवत उगवलं होतं, खायला काही नव्हतं. तुकाराम महाराज म्हणले, माझ्याही आयुष्यात तितकंच दुःख आहे. तुकोबराय, आम्हाला काहीही करून दुःखाच्या बदल्यात सुख पाहिजे, काय करायचंय ते सांगा. तुकोबरायांनी सांगितलं, काय करायचंय, काय करायचं नाही, माझ्या बरोबर चला. फत्यापुरातल्या गावातल्या लोकांनी विचारलं, तुकोबराय आम्ही यायला तयार आहे, आम्हाला सुख पाहिजे, पण तुम्ही नेताय कुठं? तुकोबराय सांगताय, जायचंय कुठं? जावो देवाची गावा, जावो देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देवाच्या गावाला चला, देव विसावा दे. लोकांना दुःखाच्या बदल्यात सुख पाहिजे होतं, पण बारकाईने जर विचार केला तर लोक ज्या संसारात राहतात तो संसारच मुळात दुःखाचा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. किंवा संसार दुःख मुळे चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. संसारात आपण ज्या संसारात राहतो तो संसारच मुळात दुःखाचा आहे. तिथं सुख कसं मिळेल? नाही मिळणार. दोन नवरा बायको होते, एक नवरा बायको होते, दिवसभर कावळा कष्ट करायचे, भरपूर कष्ट करायचे, दिवस उगवायला रानात जायचे, दिवसभर कष्ट करायचे. जितकं कष्ट करायचे तितकंच खायचे. याला 5 भाकरी लागायच्या आणि तिला 5 भाकरी लागायच्या. कष्ट भरपूर करायचे पण खायला पण भरपूर लागायचं. एक दिवस रानातनं दिवसभर कष्ट करून सायंकाळच्या वेळेला घरी आले. सायंकाळच्या वेळेला भाकरीचं पीठ पडलं कमी, भाकरी झाल्या 5. रोज 5-5 भाकरी खाणारे आज झाल्या भाकरी 5च. तो म्हणे मी 3 खाणार, ती म्हणे तू 3 खाणार. तो म्हणायचा मी 3 खाणार, ती म्हणायची बस झालं ते आता संपलं. म्हणली 50% आरक्षण आहे. आता तुला काय मी साधी वाटली का? आता मी सरकारची बहीण आहे, लाडकी आहे. मी 3 भाकरी खाणार, तू 2 खायच्या. तो म्हणायचा नाही मी 3 भाकरी खाणार, तू 2 खायच्या. दोघांचं भांडण विकोपाला आलं. त्यानं सांगितलं या क्षणापासून सगळ्यात आधी जी बोलेल त्यानं भाकरी 2 खायच्या आणि नंतर जे बोलेल त्यानं 3 भाकरी खायच्या. ठरलं.
9 वाजले 10 वाजले कोणच बोलायला तयार नाही. 11 वाजले 12 वाजले बोलायलाच कोण तयार नाही. 1 वाजता दोघं पण झोपले. सकाळी 7 वाजता उठून कामाला जायला झोपतो. आज 8 वाजले 9 वाजले तरी उठत नाही म्हणून शेजारच्या माणसांनी दरवाजा वाजवायला सुरुवात केली. माणसं अहोरांबाव बाया गोळ्या झाल्या, अहो वहिनी इतक्या हाका मारून सुद्धा आतली जोडपं उठत नाही. याचा अर्थ नक्कीच आज काहीतरी घडलं पाहिजे. बरं त्या दोघांना आज सगळं कळत होतं, दिसत होतं, ऐकायला येत होतं. पण बोलावं तर भाकरी किती खायला लागणार. 2 लोकांनी विचार केला एवढ्या हाका मारून सुद्धा उठत नाही. याआधी आज काहीतरी नक्कीच घडलं पाहिजे. काही जाणती माणसं एकत्र आली, त्यांनी पोरं गोळा केली. 2-4 पोरांनी दरवाजा तोडला. आज जाऊन बघतायत तर काय दोघं पण पात्रावरती झोपलेत, पात्र वाढून ठेवलेत. लोकांना वाटलं पात्रावरती एका पात्रावरती गेले. पण लोक आत आले, उठवायला लागली. बाया माणसं अहो वहिनी माणसं सगळी अहोरांबाव. बरं सगळं दिसतंय, कळतंय, ऐका येतंय. बोलावं तर भाकरी किती खायला लागणार. 2 त्या 2 भाकरीसाठी सगळं दिसतंय, सहन केलं. एका जाणत्या माणसाने सांगितलं यांचं जवळपास आता संपल्यात जमाय. जास्त काय भानगडी करू नका, डॉक्टरला बोलवू नका. आता एक काम करा, आता सगळी तयारी करा, पाहुण्यारावळ्यांना फोन करा. सगळं दिसतंय, कळतंय, बोलावं तर भाकरी किती खायला लागणार. पाहुणेरावळे गोळा झाले. एका चांगल्या आजोबांनी सांगितलं, माळकरी आजोबांनी सांगितलं, दोघा नवरा बायकोंना एकाच वेळी मरण येणं काही वाटली इतकी सोपी गोष्ट आहे का. एका पात्रावरती एका वेळेला दोघांनाही मरण आलंय. 2 क्रीड्या करायच्या भानगडीत अजिबात पडू नका. एकाच क्रीडेवरती दोघांना घ्या. बरं सगळं दिसतंय, कळतंय, बोलावं तर भाकरी किती खायला लागणार. बघता सगळी तयारी झाली. दोन्ही प्रेत नवरा बायकोची एकाच क्रीडेवरती बांधली. अंत्ययात्रा सुरू झाली. सगळं दिसतंय, कळतंय, बोलावं तर भाकरी किती खायला लागणार. 2 अंत्ययात्रा चालू झाली. त्यानं सांगितलं आपण बोलायचं नाही. त्यानं चालू अंत्ययात्रेत बायकोच्या मांडीला जोरात चिमटा घेतला. ती बिचारी बी इतकी अवकाळी, इतक्या जोरात घेतलेला चिमटा जातीनं सहन केला. तोंडात आवाज नाही आला. चालू अंत्ययात्रेत प्रेत उठून उभं राहिलं. उठून बसलं. दोन्ही पण एकाच ह्याच्या उठीने प्रेत उठली. जसं प्रेत उठून बसलं मागची माणसं पळायला लागली. सगळी माणसं भाऊकी नातेवाईक रस्ता मिळेल तिकडे पळायला लागले. आता माणसं राहिली किती 5. शिकाळ धरले त्याला मागची जात नाही. प्रेत झोपले का उठले वरच्याच निदात नाही. खांदा करायचं प्रेत जागाय का उठले. बघता अंत्ययात्रा स्मशानभूमीत आली. आणि स्मशानभूमीत गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की पती हा परमेश्वर आहे. कितीही केलं तरी आता महिन्यापूर्वीच वंश घेतल्यात त्याच्यासाठी. वडाला 7 फेरे मारलेत त्याच्यासाठी नाही तर कोणासाठी कमीपणा घ्यायचा. पती हा परमेश्वर आहे. त्याच्यासाठी आयुष्याचं काय करावं लागलं तरी चालेल. कुठे गेल्यावर स्मशानभूमीत गेल्यावर डोक्यात प्रकाश पडला बिचारीच्या. स्मशानभूमीत आता प्रेत खाली ठेवणार तेवढ्यात त्या बिचारीनं वरडायला सुरुवात केली, पती तुम्ही खा 3 मी खाते 2. माणसं किती राहिली होती 5. माणसांनी वाटलं हे आपल्याच दुःख आहे. संसारात अजिबात सुख नाही. मुळात संसारच दुःखाचा आहे. इथं बसलेल्या पैकी संसारात सुख कोणाला मिळालंय का? हात वर करा. 1 रुपयाचं बक्षीस देतात माझ्याकडे. कुणालाच सुख मिळालं नाही. संसारात सुख अजिबात नाही. एक माणूस होता, रोज सकाळी उठायचा. सकाळी उठल्यानंतर सगळी कामं आपली आटोपायचा. सगळी कामं म्हणजे काय, सकाळी उठल्या उठल्या हिटरचं बटन दाबायचा, गरम गरम चहा ठेवायचा आणि बिचारीला उठवायला जायचा. बिचारी उठायची, चहा प्यायची. काय म्हणतात त्याला, भेटती. ती भेटती घ्यायची. मग ती उठायची आणि ती ब्रशवरती पांढरा काय म्हणतात त्याला, कोलगेट घ्यायची आणि ब्रश करायची. नुकताच अवतास सोडलेला बैल जसं फेसाच्या उंड्या टाकतो तशी ती फेसाच्या उंड्या टाकायची. मग आंघोळीला जायची. ती आंघोळीवरनं माघारी येईपर्यंत कांदे पोहे तयार. तिचं आटोपून होईपर्यंत सगळा स्वयंपाक तयार.
असं रोजच चाललं होतं. एक दिवस त्याच्या आयुष्यात चांगला आला. उजळले भाग्य आता अवघी चिंता बाळगली. त्याच्या आयुष्यात चांगला दिवस आला. आज ती लवकर उठली, हिटरचं बटन दाबलं, चहा तयार केला, त्याच्यासाठी बेडवरती चहा आणून दिला. तो आंघोळीवरून मागे येईपर्यंत कांदे पोहे तयार, गावातनं फेरफटका मारून येईपर्यंत पुरणपोळीचा प्रसाद तयार, पुरणपोळीचं जेवण तयार. माघारी आल्यावर डायरेक्ट ताटावच बसावला. त्यानं पहिला पुरणपोळीचा घास मोडला. आजच्या सारखीच पुरणपोळी तोंडात टाकल होती, एक नंबर. त्यानं पुरणपोळीचा घास मोडला आणि बायकोला विचारलं, होय ग, आजपर्यंत ही सगळी कामं मी करत होतो, आज तू कशी काय केलीस? म्हणजे आजपर्यंत कालपर्यंत ही सगळी कामं माझी होती, आज तू इतकी व्यवस्था कशी काय केलीस? तिनं सांगितलं, आज बिंदूर नाही, आजच्या दिवशी बैलानं काय करायचं नसतं. संसारात अजिबात दुःख नाही, संसारात अजिबात सुख नाही, दुःखच आहे. त्या दुःखाच्या बदल्यात सुख पाहिजे म्हणून आपण तुकोबरायांकडे गेलो. तुकोबराय आपल्याला देवाच्या गावाला घेऊन निघाले. पण देवाच्या गावाला जायचे मार्ग नेमके कुठले आहेत? तर देवाच्या गावाला जायचे 4 मुख्य मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे कर्म, दुसरा मार्ग आहे योग, तिसरा मार्ग आहे ज्ञान आणि चौथा मार्ग आहे भक्ती. पहिला मार्ग आहे कर्म. कर्म मार्गातनं सुटका कोणालाच नाही, अजिबात सुटका होत नाही कर्म मार्गातनं. कर्माचं फळ भोगावंच लागतं, भोगावंच लागतं. देवाला भोगावं लागलंय, इतर कोणाचा वशिला चालत नाही. इथं टाळकरी असू द्या, प्रवचनकार असू द्या, कीर्तनकार असू द्या, कीर्तनकाराचा बाप असू द्या, नाहीतर कीर्तनकाराचा बाप संगटी असू द्या, कर्मचं फळ भोगावंच लागतं, त्यात सुट्टी नाही. अखंड ऐरावताचा सम्राट राजा हरिश्चंद्राच्या आयुष्यातली कथा आहे. एके रात्री अखंड ऐरावताचा सम्राट राजा हरिश्चंद्रानं स्वप्नात सुबंध राज्य दान केलं आणि दान केलेला राजा हरिश्चंद्र सकाळी उठला आणि स्वप्नात दान केलेल्या शब्दाला जागा राहिला. तो राजा हरिश्चंद्र होता, अखंड ऐरावताचा सम्राट होता, एकवचनी होता. तो आजचा कीर्तनकार एकनाथ होता. त्यानं सकाळी उठल्यावरती सुद्धा स्वप्नात दान केलेलं राज्य उठल्यावर आहे असं दान केलं आणि स्वतःला बाजारात विकायला उभं केलं. अखंड ऐरावताचा सम्राट राजा हरिश्चंद्र आणि त्याची बायको ताराराणी, लहान रोहिदास नावाचा मुलगा आहे, 3 जण बाजारात विकायला बसलेत, स्वतःला विकायला बसलेत. स्वतःजवळ काहीच राहिलं नाही राज्यातलं, सबंध राज्य दान केलं. लज्जा रक्षणासाठी म्हणून थोडेसे तिघांसाठी कपडे ठेवले, बाकी सगळं दान केलं. एक ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणानं तारा राणीला आणि त्याच्या लहान लेकराला विकत घेतलं. दुसरा एक ब्राह्मण आला, त्यानं राजा हरिश्चंद्राला विकत घेतलं. तारा राणीला विकत घेतलेला ब्राह्मण पुढे चालला होता, मागे तारा राणी चालली होती. त्या ब्राह्मणाने 3 वेळा माघारी वळून तारा राणीकडे बघितलं. 3 वेळा या माणसानं माझ्याकडे मागं वळून बघितलं, कारण तर विचारूया म्हणून तारा राणीनं त्या ब्राह्मणाला जाब विचारला, तुम्ही मगासपासून 3 वेळा माझ्याकडे वळून बघितलं, नेमकं कारण काय? त्यावेळेला तो ब्राह्मण तारा राणीला सांगायला लागला, मी 3 वेळा तुमच्याकडे पाठीमागं वळून बघितलं, याचं कारण असं आहे की आमचा अखंड ऐरावताचा सम्राट राजा हरिश्चंद्राची बायको तारा राणी अगदी तुमच्या सारखीच दिसती. तारा राणीला वाईट वाटलं. तारा राणीनं सांगितलं, कशी दिसते तुमची राणी, नाव काय तिचं? त्यावेळेला त्या ब्राह्मणाला सांगितलं, तारा राणी नाव आहे तिचं. तारा राणीनं सांगितलं, मीच आहे ती. तो ब्राह्मण आश्चर्यचकित झाला, म्हणला, राणी साहेब काय सांगताय? काल मी तुमच्या दरबारामध्ये भिक्षुक म्हणून आलो होतो, काहीतरी मदत मागायला आलो होतो. माझ्या झोळीत, माझ्या पदरात, मी पदर पुढे केल्यावरती तुम्ही राजवाड्यातून बाहेर आला आणि काही मोहरा माझ्या पदरात टाकल्या. त्याच मोहरा घेऊन मी आज तुम्हाला विकत घेतलंय. तुम्ही माझ्या घरी आल्यानंतर काहीच काम करायचं नाही. माझ्या घरी आल्यानंतर फक्त तुम्ही देवपूजा करायची आणि देवपूजेला लागणारं पाणी फक्त तुमच्या मुलांना आणून द्यायचं. ठरल्याप्रमाणे तारा राणी फक्त देवपूजाच करायला लागली. एक दिवस मुलगा पाणी आणायला गेला, मुलाला बाण लागला आणि मुलगा जाग्यावर मेला. तारा राणीचा मुलगा म्हणजे अखंड ऐरावताचा सम्राट राजा हरिश्चंद्राचा एकुलता एक मुलगा गेला. एकुलता एक मुलगा गेल्यानंतर तारा राणीनं
स्वतःच्या मुलाचं प्रेत खांद्यावरती घेतलं आणि त्याची विल्हेवाट म्हणजे त्याच्यावरती संस्कार करायला वाट चालायला लागली. मी सांगतोय तुम्हाला, कर्माचं फळ कोणाला चुकत नाही. कालपर्यंत जी राणी होती, अखंड ऐरावताचा सम्राट राजा हरिश्चंद्राची बायको होती, राजवाड्यात राहत होती. आज तिचा मुलगा मेलाय, प्रेत खांद्यावरती आहे. अग्नी द्यायला, दहन करायला सुद्धा कोण नव्हतं. एकटी गेली, अंधाऱ्या रात्रीत स्मशान भूमीत मुलाला झोपवलं. आता संस्कार करायचे, शेवटचे संस्कार करायचे. एकदा त्या लेकराकडे बघून घेतलं, पुढचा संस्कार करायला आणि तो संस्कार करायला निघणार तेवढ्यात अंधारातनं आवाज आला, थांब, प्रेतावरती आधी कफन टाक आणि मगच पुढचा विधी कर. कफन म्हणजे पांढरं झिरझिरीत कापड असतं, ते जे बसत्याला पण असतं, लग्नाच्या बसत्याला असतं. अगदी माणूस कुठलाही असू द्या, कफन टाकल्याशिवाय त्याला जाळत नाही, ते पांढरं कापड टाकल्याशिवाय जाळत नाही. ताराराणीनं सांगितलं, माहितीये का तुला, तू कोणाला अडवतोयस? अखंड ऐरावताचा सम्राट राजा हरिश्चंद्राची एकुलती एक बायको आहे, त्याचा एकुलता एक पोरगा आहे जो प्रेत आहे. तू त्याला अडवतोयस, विचार कर. त्या ताराराणीकडे शेवटच्या घटका मोजत असताना स्वतःच्या पोराच्या अंगावरती टाकायला कफन सुद्धा नव्हतं. जी राणी होती काही दिवसापूर्वी, अंधाराकडे अंधाऱ्या रात्रीकडे अंधाऱ्यात त्या अंधाराकडे बोट करून ती ताराराणी सांगते, तुला माहितीये का कोणाला अडवतोयस तू? अखंड ऐरावताचा सम्राट राजा हरिश्चंद्राचा मुलगा आहे तो मेलेला. त्यावेळेला अंधारातनं आवाज आला, तुला माहितीये का तुला अडवणारा कोण आहे? तुला अडवणारा सुद्धा कोण ऐरा गैरा नाही, ताराराणी ऐक, अखंड ऐरावताचा सम्राट राजा हरिश्चंद्र स्वतः अडवतोय तुला. ताराराणीच्या दोन्ही डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. आधीच मुलगा मेला होता, काही दिवस आले. कालपर्यंत जो अखंड ऐरावताचा सम्राट होता, जो आपला नवरा होता, त्याच्यावरती ही वाईट वेळ, तो स्वतः माझ्या मुलाचं प्रेत अडवतोय, अंत्यसंस्कार करून देत नाही. म्हणून ताराराणी अंधाराच्या दिशेने गेली, जवळ गेली राजा हरिश्चंद्राच्या, धाय मुकळून रडायला लागली. कालपर्यंत जो अखंड ऐरावताचा सम्राट राजा हरिश्चंद्र होता, तो आज स्मशानभूमी राखायचं काम करत होता. ती ताराराणी त्याला विचारते, पती काय आयुष्यात मी शोधतीये? कालपर्यंत मी तुमची राणी होती, या सगळ्या दरबाराची मी राणी होती. देव किती वाईट आहे तुमचा, देव किती वाईट करतो ना माणसांचं, देवाला कसं बघवत नाही. कालपर्यंत मी, काही दिवसापर्यंत मी राणी होती, आज माझी काय अवस्था? त्यावेळेला राजा हरिश्चंद्र अखंड ऐरावताचा सम्राट ताराराणीला सांगतोय, ताराराणी ऐक, ताराराणी ऐक, देवाला दोष देऊ नको. देव कोणाचंच वाईट करत नाही, पण कर्माचं फळ भोगल्याशिवाय कोणालाच सुट्टी देत नाही. विठ्ठल, देवाच्या नावाला जायला कर्म मार्ग आहे, पण कर्म मार्ग फळ भोगायला लावतो. दुसरा मार्ग आहे ज्ञान मार्ग. ज्ञान मार्गाची गंमत अशी आहे, ज्ञान येताना एकटं येत नाही, ज्ञानाबरोबर अहंकार येतो. ज्ञान एकटं येत नाही, ज्ञानाबरोबर अहंकार येतो. म्हणून देवाच्या गावाला जाण्यासाठी ज्ञान हा मार्ग सुद्धा आपल्यासाठी घेऊन, योग मार्ग दुःख देतो. योगातलं दुःख होतं, दुःख मिळतं. चौथा रस्ता आहे, आपण भक्ती करून देवाच्या गावाला जातो. जग प्रसिद्ध नाही बाल्याकोळ्याचं. बाल्याकोळ्यानं किती पाप केलं होतं, प्रचंड पाप केलं होतं, पण तो सुद्धा बाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. ही ताकद कशात आहे? भक्तीत ताकद आहे, नामात ताकद आहे. जर भक्ती केली तर आपण देवाच्या गावाला जाऊ शकतो. ठीक आहे, तू बरं आहे, भक्तीच्या मार्गाने आम्ही देवाच्या गावाला जाऊ, पण तिथं गेल्यानंतर नेमकं करायचंय काय? देवा Dewa
देवाला सुख दुःख सांगितल्यानंतर देव त्याचं निवारण करणार आहे हे निश्चित आहे. 527 सिंहासनाचं राज्य सजून तयार आहे. 527 सिंहासन आहेत त्या राज्यात. तो दरबार दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही, प्रभू श्रीरामांचा दरबार आहे. प्रभू श्रीरामांच्या दरबारात 527 सिंहासनं व्यवस्थित अशी लावलेली आहे. आणि 527 सिंहासनं लावलेली असताना प्रभू श्रीराम सीता आई साहेबांना प्रत्येक सिंहासनाची माहिती देत आहे. प्रत्येक सिंहासनाची माहिती देत असताना प्रभू श्रीराम सांगतायत की या सिंहासनावरती कोण बसणार, या सिंहासनावरती कोण बसणार, या सिंहासनावरती कोण बसणार. 527 सिंहासनांची माहिती घेतल्यानंतर सीता आई साहेब प्रभू श्रीरामांना सांगायला लागल्या 527 सिंहासनांची माहिती घेतली, कळालं आता कुठल्या सिंहासनावरती कोण बसणार आहे. पण तुमचा निस्सिम भक्त, तुमचा सगळ्यात जवळचा हनुमंतराय, त्याच्यासाठी कुठं सिंहासन दिसत नाही. त्याच्यासाठी सिंहासन टाकलंच पाहिजे. सीता आई साहेबांनी हट्ट केला. प्रभू श्रीरामांनी राजहंसाच्या पक्षाची गादी केली, हत्तीचे दात लावले. हत्तीचे दात लावले म्हणजे हत्ती मारला नाही. वृद्धापकाळानं जो हत्ती गेलाय त्याचे दात काढले आणि ते दात त्या सिंहासनाला लावले. असं भव्य एक सिंहासन तयार केलं. प्रभू श्रीराम आणि सीता आई साहेब जिथं बसताय त्याच्या तंतोतंत समोर ते सिंहासन ठेवलं. हनुमंतराय दरबारात आले. 527 सिंहासनांची माहिती घेतली. प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं, सीताई साहेबांचं दर्शन घेतलं आणि समोरच असलेलं राजहंसाच्या पक्षाच्या गादीचं सिंहासनाबद्दल माहिती विचारत असताना हनुमंतरायाने विचारलं, सीताई साहेब हे सिंहासन कोणाचं आहे? सगळे सिंहासनांबद्दलचं कळालं, पण या सिंहासनावरती कोण बसणार आहे नक्की? इतकं भव्य दिव्य तयार केलं. त्यावेळेला प्रभू श्रीरामांनी सांगितलं, हनुमंतराया हे दुसऱ्या तिसऱ्या कोणासाठी नाही, हे तुझ्यासाठी आहे. तुझ्यासाठी आहे म्हणल्यानंतर प्रभू हनुमंतराय ताडकन उभे राहिले. काय माझ्यासाठी? अजिबात नाही बसणार आपण या सिंहासनावरती. मी साक्षात तुम्हाला आई म्हणतो, तुम्ही माझे बाप आहात. मी खूप खूप तुमच्यावरती प्रेम करतो, खूप तुमची भक्ती करतो. माझी लायकी नाही तुमच्या समोर बसायची. मी तुमच्या समोर बसूच शकत नाही. सीताई साहेबांनी हट्ट केला, नाही तुम्ही बसलंच पाहिजे. हनुमंतरायांनी सांगितलं, आई मी बसूच शकत नाही. मग इतकं प्रेम करतोस का? गुडघ्यावरती हनुमंतराय बसले. गुडघ्यावरती बसलेले हनुमंतराय सांगतायत, खरंच आई मी तुमच्या आई. प्रभू श्रीराम आणि सीताई साहेबांना सांगतायत हनुमंतराय की खरंच मी तुमच्या समोर बसू शकत नाही, कारण मी इतकं प्रेम करतो तुमच्यावरती की मी जर छाती जरी फाडली, मी काळी जरी काढलं ना तरी त्या काळजावरती तुमचीच प्रतिमा असेल. काय सांगतोय हनुमंतराय? सीताई साहेब सांगायला लागले, काय सांगतोय हनुमंता? खरंच का? हनुमंतरायानं क्षणाचाही विलंब न करता छाती फाडून दाखवली आणि आत काळजावरती प्रभू श्रीराम आणि सीतामाई साहेबांची मूर्ती प्रगट झाली. खरंच प्रभू श्रीरामांनी सांगितलं, आता मी तुला आग्रह करणार नाही, म्हणतोयस त्याप्रमाणे खरंच आमची भक्ती करतोय. आता आम्ही तुला इथं बस म्हणून आग्रह करणार नाही. तुला कुठं बसायचंय तिथं बस. ते सिंहासन बाजूला केलं. हनुमंतराय बसायला तयार झाले. हनुमंतरायांनी सिंहासनाचा आधार घेतला नाही, इकडं तिकडं बसले नाही, कुठंच बसले नाही. सीता आई साहेबांनी प्रभू श्रीराम जिथं बसले होते त्या दोघांच्या पायाजवळ गेले. हनुमंतरायांनी नमस्कार केला आणि प्रभू श्रीरामांना सांगितलं, मी इथं बसणार आहे, मला इथं बसायची जागा पाहिजे. राहू जवळी देवापाशी, देवाच्या पायाजवळ राहायचंय. पायाजवळच खरं सुख आहे. ठीक आहे, तुकोबराय पटलं आम्हाला, देवाच्या पायाजवळ सुख आहे. देवाच्या पायाजवळ राहिलं पाहिजे. त्या देवाच्या पायाला हात लावला पाहिजे. आम्ही तयार आहोत देवाच्या पायाला हात लावायला. तुकोबराय सांगा, हे जे आमचे हात आहेत ते कुठल्या देवाच्या पायाला हात लावू, कुठल्या देवाच्या पायाला लावू? त्यावेळेला तुकोबराय सांगायला सुरुवात केली. तुकोबरायांनी सांगितलं, तुमचे जे हात आहेत ते त्या देवाला लावा. सांगतो मी तुम्हाला, त्या देवाला लावा. जे हात तुमचे दोन्ही हात जे देवाच्या पायाला लावायचे ते सगळ्यांनी हात दोन्ही पण वर करा. जे तुमचे सगळ्यांचे हात देवाच्या पायाला लावायचे त्या देवाचं नाव सांगतोय मी तुम्हाला. ज्यांना दोन हात आहेत त्यांनी दोन्ही हात वर करा. चला आपण जाऊया त्या देवाच्या पायाला हात लावायला. विठोबा
जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारी देवाच्या गावाला जात असताना आपल्याला काही मर्यादा पाळल्या पाहिजे. थोडाच वेळ कीर्तन करणार आहे, ताट बसा, माना बिना काय सोडून देणं काय. देवाच्या गावाला जात असताना आपल्याला त्या पात्रतेचं झालं पाहिजे, तेव्हा देव आपल्याला विसावा देईल. शिवजयंती जवळ आली, मावा गुटखा तंबाखू दारू पिणारी पोरं शिवजयंती करतात. काय वाटत असेल शिवाजी महाराजांना? मला वाटतं जी मुलं व्यसन करतात ना, त्यांनी अजिबात शिवजयंती केली नाही पाहिजे. इतकंच नाही, त्या शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा तोंडात नाही घेतलं पाहिजे. ती आपली लायकी. व्यसन करायचं शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, याला काय अर्थ आहे? व्यसन करायचं आणि शिवजयंती साजरी करायची, याला काय अर्थ आहे? अरे शिवजयंती कशी साजरी करायची? शिवजयंतीला समाज उपयोगी कामं ठेवा, समाज उपयोगी कार्यक्रम ठेवा. डॉल्बी ठेवून शिवजयंती काय साजरी करतो आपण? त्या पात्रतेचं होणं महत्वाचं आहे. त्यामुळे देवाच्या गावाला जात असताना पात्रता महत्वाची आहे. सगळ्यांनी आपापली पात्रता व्यवस्थित केली पाहिजे, तेव्हा देवाच्या गावाला आपल्याला जाता येईल आणि देवाला विसावा मागता येईल किंवा देव आपल्याला विसावा देईल. माणसाच्या आयुष्यात जर आता बघितलं तर वाद विकोपाला निघाले. तुकोबरायांचे वंशज आता कर्जापायी आत्महत्या केली थोड्या दिवसापूर्वी. माणसाच्या आयुष्यात दुःख कशाचं आहे माहिती नाही. दुःखाचे अनेक प्रकार आहेत, सुखाचा एकच प्रकार आहे, त्याचं नाव आहे विठ्ठल. विठ्ठलाच्या पायाशिवाय सुख कुठंच नाही. सप्ताहाशिवाय, कीर्तनाशिवाय, अध्यात्माशिवाय सुख कुठंच नाही. त्यामुळे देवाच्या गावाला जात असताना त्या पात्रतेचं महत्वाचं आहे. लोक आता माणसात माणूस राहिला नाही म्हणतात. अजिबात माणसाला माणूस जाणत नाही. आता जिवंतपणी माणसं माणसांची कदर करत नाही. मी ज्या वेळेला जिवंत होतो त्यावेळेला 9 ते 11 जर माझं कीर्तन असलं, मला 1 तास अर्धा तास उशीर जर झाला ना, तर बसलेली सगळी लोक, माझ्यावरती प्रेम करणारी लोक, अर्धा तास उशीर झालेला असतानाही माझं कीर्तन ऐकायची. काळजीपूर्वक ऐका बरं का, तुमच्या माझ्या जीवनातली व्यथा सांगतोय. मी ज्या वेळेला जिवंत होतो त्यावेळेला 9चं कीर्तन 9:30ला चालू झालं तरी लोक ऐकत होती. आज मी मरून गेलोय, 4 वाजता माझा अंत्यसंस्काराचा टायमिंग होता, 4:30 झाले, तेव्हा माझ्यावरतीच प्रेम करणाऱ्या लोकांनी तक्रार करायला सुरुवात केली. अजून किती अवकाश आहे, अजून किती. त्यावेळेला लक्षात आलं आपण जगतो कुणासाठी. ज्या वेळेला मी जिवंत होतो त्यावेळेला दसरा दिवाळीच्या सणाला असा फटक्या कपड्यांवरती असायचो. माझ्या आयुष्यातलं सांगतो. ज्या वेळेला मी जिवंत होतो त्यावेळेला दसरा दिवाळीच्या सणाला सगळ्या सणांनी
फाटक्या कपड्यांवरती असायचो त्यावेळेला तुम्ही माझ्याकडे रुंकून बघितलं नाही. आज मी मरून गेलोय, आज मला कोणाच्याच कपड्यांची गरज नाही. तेव्हा बघायला येणाऱ्या अंत्यविधीला येणाऱ्या प्रत्येक माणसाला मला कपडे आणले. सांगा त्या कपड्याचा काय उपयोग आहे? आणि विशेषतः घरातल्या लोकांनी केलं जे मला आयुष्यभर फाटक्या कपड्यात बघत होते, त्यांनी मी मेल्यानंतर 2 तासात माझ्या मापाचे नवीन कपडे शिवून आणले. तेव्हा लक्षात आलं मी कोणासाठी जगतोय. मी ज्या वेळेला जिवंत होतो त्यावेळेला सकाळी 9-10-11च्या सुमारास वाटायचं की 2 चपाती भाजी काहीतरी मला मिळावं, पोटाला आधार मिळावा. मी ज्या वेळेला जिवंत होतो त्यावेळेला सकाळच्या नाश्त्याची सोय माझी कधी झाली नाही. आज मी मरून गेलोय, मला कुठल्याही घासाची गरज नाही. तेव्हा पंचपक्वान्नाचं ताट माझ्या धव्याला, त्या कावळ्याला सुद्धा वाढलंय. त्यावेळेला लक्षात येतं मी जगतोय कशासाठी, मी जगतोय का. मी ज्या वेळेला जिवंत होतो त्यावेळेला त्या भाषेवरती पडून होतो, त्यावेळेला वाटायचं कोणीतरी माझ्या जवळ येईल, माझी बायको येईल, माझा मुलगा येईल, माझी सुनबाई येईल, मला उठताना आधार देईल. नाही कोण आलं त्यावेळेला. आज मी मरून गेलोय, मला कोणाच्याच आधाराची गरज नाही. तेव्हा अंत्यविधीला, माझ्याच अंत्यविधीला जमलेल्या लोकांमध्ये चर्चा आहे की मेलेल्या मड्याला खांदा देऊन पुण्याचं काम कोण करेल. त्यावेळेला लक्षात आलं मी जगतोय कशासाठी. एक सांगू का, माणूस माणसाला जिवंतपणे समजून घेत नाही ही माणसाची व्यथा आहे. हा माणूस चांगला होता एवढं एक वाक्य ऐकण्यासाठी इतर माणसाला मरावं लागतं ही माणसाच्या आयुष्याची कथा आहे. त्यामुळे जगताना व्यवस्थित जगा, संस्कार व्यवस्थित करा. कीर्तनाला आलेल्या सगळ्या बहिणींच्या चरणी माझे एकच दंडवत आहे, नमस्कार करून सांगतो ताई, ज्या वेळेला घरातनं बाहेर निघताय त्यावेळेला व्यवस्थित निघा. म्हणजे एखादी मुलगी जर खूप सुंदर दिसते पण ती आई बाबाची इज्जत सांभाळत नसेल तर तिच्या इतकी कुरूप मुलगी दुसरी कुठली नाही. पण एखादी मुलगी काळी सावळीच आहे पण शाळेला कॉलेजला जाताना बापाच्या घरातनं बाहेर पडताना आबरू घेऊन पडते आणि सही सलामत आबरू परत माघारी घेऊन येते, तिच्या इतकी सुंदर मुलगी दुसरी कुठली नाही. त्यासाठी आपल्या मुलीवरती योग्य संस्कार करा, आपल्या मुलांवरती योग्य संस्कार करा, त्या पात्रतेचं बनवा. आयांनो तुमच्या पायावरती मस्तक ठेवून सांगतो, आपल्या मुलीवरती इतके छान संस्कार करा ज्या वेळेला तुमची मुलगी दुसऱ्याच्या घरी नांदायला जाईल त्यावेळेला अनेक महाराज मंडळी आली असतील, गावातील लोक नातेवाईक आपतेष्ट आलेले असतील. तुमच्या त्या बुद्धीच्या चेहऱ्याकडे बघितलं की आठवतं हिने एका कंपोस्ट वरती आपला विवाह थाटलाय, लाडाची लेक आहे तुमची ती. तुमची बुद्धी ज्या वेळेला नांदायला जाईल त्यावेळेला सगळी लोक आलेली असतील, सगळा विवाह सोहळा दिमागात पार पडेल. ज्या वेळेला ती सासरी नवऱ्यासोबत जाईल ना त्यावेळेला सगळ्यांच्या डोळ्याला पाणी येईल, सगळ्यांच्या डोळ्याला पाणी येईल, कारण आता बुद्धी निघालीये. त्याच वेळेला माय माऊल्यांनो, संस्कार करणारी आई त्या गाडीत बसलेल्या आपल्या लेकीला सांगते 5 मिनिटं थांबा, नवरदेवाला सांगते जावई बापू 5 मिनिटं थांबा मी आले लगेच. त्या बिनबाईला इवायाला सांगते 5 मिनिटं थांबा मी आलीये. आणि त्या मुलीची आई घरात पळत जावी. कुठं? घरात पळत जावी, घरातल्या देवघरात जावी आणि देवघरात ठेवलेला वेलवेटच्या कापडात गुंडाळलेला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ त्या आईनं आणावा. लेक आता बुद्धी तिची निघालीये आणि तो वेलवेटच्या कापडात गुंडाळलेला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ घेऊन ती मुलीची आई आली आणि त्या बिनबाईच्या हातात ती ज्ञानेश्वरी ठेवत म्हणतीये ही फकीराची पोरगी आहे हो, ही फकीराची पोरगी आहे, आम्ही नाही काय देऊ शकत आमच्या लेकीला. पण एक लक्षात ठेवा, त्या वेलवेटच्या कापडात गुंडाळलेल्या ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथाचं पारायण करणारी लेक तुमच्या घरात पाठवतीये, घराचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही. इतकं विश्वास इतके छान संस्कार करा. त्या आपल्याला पात्रतेचं होणं गरजेचं आहे आणि एकदा आपण त्या पात्रतेचं झालो, इतकं व्यवस्थित पात्रतेचं झाल्यानंतरच आपल्याला देवाच्या गावाला येईल. ठीक आहे तुकोबर आहे, देवाच्या गावाला जाऊ आम्ही, पण तिथं गेल्यानंतर देवाशी नातं सांगताना काय सांगू, अभंगाचं शेवटचं तुका भाडे आम्ही बाळ, तुका भाडे आम्ही बाळ, तुका भाडे आम्ही बाळ, तुका भाडे आम्ही बाळ, तुका भाडे आम्ही बाळ.
या देवाची लढीवाळे असं या अभंगाचा भावार्थ ज्या माझ्या बुद्धीला पटला तुम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मी तुमच्या समोर उभं राहावं आणि काहीतरी बोलावं इतकी बुद्धी भगवंताने आजवर मला दिलेली नाही आणि कदाचित तितकी बुद्धी भगवंत मला आयुष्यभर देणारही नाही असा माझा विश्वास आहे. तरीही माझ्या बुद्धीला जो भावार्थ पटला तो मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. करविली त्रिशी केली कटकट बाकडिका नीट देवता गणेश्वर कीर्तन सेवेकरता आमंत्रित केलं त्याबद्दल समस्त ग्रामस्थ पारायण मंडळाचा आभारी आहे. सगळ्यांचं दर्शन घेतो. आता कोणाचा नामोल्लेख करत नाही. शेवटी जाता जाता एकच सांगेन ज्या आई बाबांनी जन्म दिला त्या आई बाबांची सेवा मरेपर्यंत करा, शेवटच्या श्वासापर्यंत करा. ज्या वेळेला आपण या मृत्यू लोकात जन्माला आलो ना त्यावेळेला आपल्या पहिल्या श्वासाचे साक्षीदार आपले आई वडील आहे. आज आपलं कर्तव्य आहे ज्या वेळेला या मृत्यू लोकातला शेवटचा श्वास ते घेतील ना आपले आई वडील त्यावेळेला त्या शेवटच्या श्वासाचे साक्षीदार आपण स्वतः असलो पाहिजे. आपल्या उजव्या पायाच्या मांडीवरती त्यांचं डोकं असलं पाहिजे. बस बाकी काही करायची गरज नाही. आई बाबांची सेवा करा, आपल्या मुलांवरती योग्य संस्कार करा. आपली मुलं गीता गाथा पारायण ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी झाली पाहिजे. आपली मुलं वारकरी संप्रदायाची झाली पाहिजे. ज्या वेळेला एखादा बाप 10 फुटावरती असणाऱ्या पोराच्या गळ्यातली माळ बघतो ना आणि 10 फुटावरती 50 फुटावरती लांब असणाऱ्या मुलाच्या गळ्यातली माळ बघून बापाला जितकं समाधानाने आनंद होतो ना तितका समाधानी आनंद दुसरी कशातच नाही. तेव्हा आपली मुलं माळकरी करा. आपल्या मुलांच्या हातात गीता गाथा पारायण ज्ञानेश्वरी द्या. आपली मुलं इकडे घेऊन या. इतकंच सांगतो. आपल्या मुलांवरती योग्य संस्कार करा, आई बाबांची सेवा करा. सगळ्यांचं दर्शन घेतो. तिकडे कट्याव वाट्याव तंबाखू मळत होईना पण 2 तास कळ मारला त्या सगळ्यांचं दर्शन घेतो आणि साष्टांग दंडवत ज्यांनी हातुरुणातनं कीर्तन ऐकलं त्यांना विठ्ठल रामकृष्ण हरी. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 17वे वर्ष. आजच्या 17व्या वर्षातील आज तिसरं कीर्तन. युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण एकनाथ पडवळ महाराज भरतगाववाडी यांचं अतिशय सुश्राव्य असं कीर्तन आज आपण या ठिकाणी ऐकलं. आजच्या कीर्तनाचे संयोजक कैलासवासी जयसिंग गजाबा घाडगे यांचे स्मरणार्थ आनंदराव गजाबा घाडगे यांनी आजच्या कीर्तनाचं संयोजन केलं होतं. पारायण मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन. मी महाराजांना विनंती करतो आपलं